नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, इथे मी पानगळा ब्लाऊजची स्टिचिंग करतानाचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे, कारण कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला. आज 2 वेळा शूटिंग करण्याचा प्रयत्न केला, पण 2 वेळा थोडीशी शूटिंग मिस्टेक झाली. तर मी तुम्हाला कटिंग नंतर समजून सांगते, अगोदर शिलाई लक्षात घ्या. तरी ते मी पानगळ्याचं सेप कट केलेला आहे आणि त्याला ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने ठेवलेला आहे आणि सुईच्या बाजूने अगदी एकसारखं मार्जिन घेऊन इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता पहा, शिलाई मारून झाल्यानंतर हा मधला जो सेप दिसतोय हा पानगळ्याचा पहा. तर मी इथे आकार कसा दिला ते आता समजून घेऊया. तर मी इथे ब्लाऊज व्यवस्थित सेट करून ठेवते. तर आता इथे हेवी साईज चेस्ट आहे, 38 साईज चेस्ट आहे, म्हणून गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा खुली घेतलेली आहे टोटल 11 इंच. तर ही पावरच्या बाजूने 2.5 इंच गळा रुंदी आहे आणि खाली लेंथ मी घेतलेली आहे 11 इंच तयार, म्हणून मी 11.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि खालच्या बाजूने पण 2.5 इंचावरतीच मार्क करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पानगळ्याचा सेप देता. आणि हा बॉक्स आहे हा या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. नंतर आता हा जो आकार दिलेला आहे या पद्धतीने अगदी याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी गळ्याचं कटिंग करून घेते. आता कटिंग करताना मी ओपन करून गळ्याचं कटिंग करते, कारण मी शिलाई मारलेली आहे. तर पहा, या पद्धतीने पूर्ण गळ्याचं अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना 1/4 इंच कापड शिल्लक ठेवायचं आहे, अगदी खेटून कटिंग करायचं नाही. आता कटिंग झाल्यानंतर सेंटर जो पॉईंट असतो पानाचा, जो आपण आकार दिलेला असतो, त्या सेंटर पॉईंटला व्यवस्थित कट देऊन घ्यायचं आणि साईडला सुद्धा छोटे छोटे कट द्यायचे आहेत. त्यानंतर हे जे अस्तरचं कापड आहे हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे मी विदाऊट कॅनव्हास पानगळ्याचा आकार बनवलेला आहे. तुमच्याकडे जर पातळ ब्लाऊजचं कापड असेल अगदी हलकतलं, तर तुम्ही इथे कॅनव्हास वापरू शकता. त्यासाठी जसं गळ्यावर मार्किंग केलं त्याच पद्धतीने कॅनव्हासच्या सुद्धा बंद बाजूकडून मार्किंग करायचं आहे. 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि अगदी तुम्ही अस्तरच्या वरती कॅनव्हास ठेवलं, मग अस्तर ठेवलं आणि मग ब्लाऊजचं कापड ठेवलं तरीसुद्धा तुम्ही कॅनव्हास जोडू शकता, किंवा कॅनव्हासला साईडने अगोदर कापड जोडून मग सुद्धा जोडू शकता. पण इथे माझं ब्लाऊजचं कापड व्यवस्थित होतं, म्हणजे ह्याला कॅनव्हास लावण्याची फारशी गरज नव्हती. त्यामुळे मी इथं विदाऊट कॅनव्हास पानगळ्याचा सेप दिलेला आहे. आणि आता हे अस्तरचं कापड आतमध्ये पलटून घेतल्यानंतर इथे पहा, अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह कडेवरती मी दाबटीप मारून घेत आहे. आता दाबटीप मारताना आतलं अस्तरचं कापड आणि बाहेरचं ब्लाऊजचं कापड अगदी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि मग कडेवरती दाबटीप मारून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आकार चेंज होऊ न देता पानगळ्याला मी इथे दाबटीप मारून घेतलेले आहे. या पद्धतीने अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तुमचं पानगळ्याच्या आकाराचा सेप तयार होईल. तर इथे पहा, पानगळ्याचा सेप तर खूप छान झालेला आहे. आता जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे, पण त्याआधी जे अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं होतं त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घेते. आता चारही बाजूने शिलाई मारताना सुद्धा अगदी फिनिशिंगसह मारायचे आहेत. ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होऊ द्यायचं नाही. अस्तरला घडी अडी असेल किंवा ब्लाऊजला जर घडी अडी असेल तर व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे आणि मगच ब्लाऊजला शिलाई करायची आहे. जर इस्त्री करून प्लेन कापड असेल तर शिवायलाही छान वाटतं आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येतं. तर या पद्धतीने चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापडसुद्धा मी कट करून घेते. आता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. साईडला शिलाई मार्जिन सोडायचे आहे. त्यानंतर टक्सची उंची मी इथे 3.5 इंच घेतलेली आहे, कारण आपला जेवढा गळा असतो त्या गळ्याच्या अगदी 1 इंच खालोखाल टक्सची उंची ठेवायची असते. जर गळा खोली कमी असती तर मी इथे 4.5 ते 4.25 इंचाचा टक्ससुद्धा घेतला असता, पण गळ्यानुसार टक्सची उंची बदलते किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसार सुद्धा टक्सची उंची बदलते. आता इथे मी कमरपट्टी तयार करत आहे. त्यासाठी मी कमरेची पट्टी तयार करण्यासाठी 1.25 इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे आणि जेवढी कमरेची लांबी आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून हे कापड पट्टी जी आहे ती या पद्धतीने शिलाई मारलेला भाग वरच्या बाजूने येईल अशी ठेवून कडेवरती अगदी 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने फोल्ड केली आणि अस्तरचं जे कापड आहे ते पट्टीच्या बाजूकडे घेऊन
दापटीप मारून घेतलेले आहे। आता ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि पट्टीवरती 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर हात शिलाई केली की ही जी शिलाई मारलेली आहे 5 नंबरची ती काढून घ्यायची आहे। या पद्धतीने इथं पूर्ण पानगळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तरी ते अगदी विदाऊट कॅनव्हास अगदी फिनिशिंगसह पानगळा ब्लाऊज डिझाईन तयार आहे। तर भेटूया मैत्रिणींनो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।